नमस्कार मित्रांनो, जेव्हापासून निवडणुका सुरू झालेल्या आहेत जागोजागी लोकांनी होर्डिंग लावून सगळ्या शहराचं विद्रुपीकरण केलेलं आहे। एकाची रिक्षा गेली की दुसऱ्याचा टेम्पो येतो, दुसऱ्याचा टेम्पो गेला की तिसऱ्याची एलईडी स्क्रीन येते। एवढा गोंगाट आणि कर्णकर्कश असा हे चालू आहे। हा एक प्रकार आहे। त्याच्यानंतर मग ह्या नेत्याची सभा त्या नेत्याची सभा हा गोंधळ चालू आहे। त्याच्यानंतर इकडे बाईक रॅली, तिकडे रिक्षा रॅली, इकडे फोर व्हीलर रॅली, सगळा असा किचाट कचरा कुंडी करून टाकलेली आहे। अरे निवडणुका म्हणजे सिंपल आहे। तुम्ही लोकांना त्रास देण्यासाठी ह्या निवडणुका आहेत का? लोकांना तुम्ही झोपू देत नाहीये। जो तो घरी जातोय फक्त पाया पडतोय, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या। ही काही निवडणूक असत नाही। जो कोणी घरी जाईल त्यांनी त्याचं पत्रक हातात देऊन सांगितले पाहिजे, हे माझं विजन, मी हे या प्रभागासाठी हे करणारे, नागरिकांसाठी हे करणारे। अरे उमेदवारांना बोलताच येत नाहीये, उमेदवारांना काय चर्चाच करता येत नाही, प्रश्न काय हे उमेदवारांना कळत नाहीयेत। लक्षात घ्या, उमेदवार ज्या अर्थी काही बोलत नाहीये त्याचा अर्थ तो लादलेला उमेदवार आहे। लक्षात घ्या, तो लाडका उमेदवार नाही, तो लादला गेलेला उमेदवार आहे। म्हणून हे लादले गेलेल्या उमेदवारांची लक्षणं म्हणजे मोठमोठ्या रॅल्या काढणे, मोठमोठ्या रिक्षा लावणे, मोठमोठे भोंगे लावणे, मोठमोठ्या सभांचा खर्चिक कार्यक्रम करणे, मोठमोठ्या रॅल्या करून लोकांचं ट्रॅफिक वगैरे सगळं जाम करून त्यांना प्रॉब्लेम करणे, असे सगळे लाडलेले, बरं का, लाडके नाही, लादलेले सगळे उमेदवार पाडायचं काम तुम्ही जनतेने करायला पाहिजे। कारण हे आता प्रचारातच एवढा धांगडधिंगा करतायत, एवढा खर्चापाणी करतायत, एवढ्या दादागिऱ्या करतायत, तर निवडून गेल्यानंतर तुमचं काही काम करणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला चॉईस आहे, लाडके उमेदवार का लादलेले उमेदवार, हे फरक नीट समजून घ्या। आम्ही आमच्या लोकांना सांगितले, कुठेही तुम्ही रॅली काढायची नाही, सभा घ्यायची नाही, आणि कुठेही वरचे नेते बोलायचे काय संबंध आहे? तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही तुमचा प्रचार नीट केला पाहिजे, एवढं आमचं छानपैकी म्हणणं आहे। आणि म्हणून आम्ही प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 16, 24 या सगळ्या ठिकाणी जे उमेदवार उभे केले त्या सगळ्यांना सांगितले, आपण कुठेही रॅली घ्यायची नाही, कुठेही सभा नाही, कुठेही पंगत नाही, गंमत जम्मत असले कार्यक्रम करायचे नाही। ज्याला विचार पटेल त्यांनी मत द्यायचं आहे। आणि म्हणून आम्ही चिन्ह घेतले पुस्तक, चालवा मस्तक, निवडा पुस्तक। आपल्याला जर पुढचा सगळा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर निवडणुकीतील भ्रष्टाचार संपवावा लागेल, आणि त्यासाठी पैसे न घेता मतदान दिलं पाहिजे। आणि जर कोणाला माज असेलच पैसे वाटायचा तर त्याचे पैसे संपून त्याला सुद्धा संपवला पाहिजे, तरच ही लोकशाही प्युअर होईल, शुअर होईल, आणि आपल्याला हे मतदानातली प्रक्रिया क्युअर करता येईल। आणि याच्यासाठी तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये जिथे कुठे असताल महाराष्ट्रात, ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 16, 24 त्या ठिकाणी पुस्तक चिन्हावर सनई छत्रपती शासन पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून आणा। सगळी गुंडागर्दी, सगळा भ्रष्टाचार, सगळी घराणेशाही आपण संपवल्याशिवाय राहणार नाही।